नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. सुरुवात करूयात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी जे आज मतदान होत आहे त्या बातमीने. आज राज्यातल्या 5 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होत आहे. यात पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर मतदारसंघ, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे. पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी सुद्धा आज मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आज मतदान होत आहे. यासाठी निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. कोविड संसर्ग काळातली ही निवडणूक असल्यामुळे मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. नागपूर विभागात एकूण 2,06,454 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी 322 मतदान केंद्र तयार करण्यात आले. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5ही जिल्ह्यात एकूण 77 केंद्रांवर मतदान होईल. मतदानासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. कोविडच्या नियमांचं पालन करूनच ही सगळी प्रक्रिया पार पडेल. वाशिम जिल्ह्यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. मालेगाव, रिसोड, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा आणि वाशिम अशा तालुक्यांमध्ये एकूण 7 मतदान केंद्र आहेत. या शिक्षक मतदारसंघात एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीर्थस्थळ आणि मंदिरांमध्ये पावित्र्य राखलं जावं म्हणून साई मंदिरामध्ये सुद्धा भारतीय पेहराव घालण्यात यावा असं आवाहन साई संस्थांकडून भक्तांना करण्यात आलं आहे. साई मंदिर परिसरामध्ये तसे फलकही लावण्यात आले आहेत. साई मंदिरामध्ये येताना अनेक भक्त तोकडे कपडे घालून येतात असं दिसून आल्यामुळे साई संस्थांच्या वतीने भक्तांसाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक होती आहे. येत्या 2 डिसेंबरला दुपारी 4 वाजता मुंबईतल्या वर्षा या शासकीय विश्रामगृहात ही बैठक होईल. या बैठकीला मराठा समाजाचे काही समन्वयक आणि अभ्यासक सुद्धा उपस्थित असतील. SEBCमधील मराठा विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठकीसाठी वेळ मागितली होती. महाराष्ट्रात मराठ्याविरुद्ध OBC असा वाद पेटतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण काही मराठा नेत्यांनी आता OBC कोट्यातून आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी सुरू केली आहे. मात्र त्याला OBC समाजाचा तीव्र विरोध आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं मत बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री यांनी व्यक्त केलं आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाला OBCतून काय अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणात वाटा नको असं मत भाजपचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे. 50% वर घटनेतल्या कलम 15 आणि 16 प्रमाणे कायदेशीर आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे. OBC आरक्षणाला धक्का लावला तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवून देऊ असा इशारा जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि OBC नेते बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. OBC आरक्षणाच्या संदर्भात OBC मंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेऊ नये असंही त्यांनी म्हटलं. OBC वाद लावणाऱ्यांना, मराठा OBC असा वाद लावणाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणावर OBC म्हणून घेणाऱ्या नेत्यांनी राजकारण करू नये असंही पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण कसं द्यायचं ते सरकार ठरवेल. OBC नेत्यांनी त्यात ढवळाढवळ करू नये असा इशाराही आबासाहेब पाटील यांनी दिला. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आरक्षणावरून भाजपवर टीका केली. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता होती, मग मराठा आरक्षणाचा विषय का मार्गी लागला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करण्याची भाजपची कूटनीती असल्याचंही त्यांनी म्हटलं. तिकडे जयंत पाटील आणि भाजपचे आज मंत्री असते असा दावा नारायण राणे यांनी केला. भाजपच्या नेत्यांची जयंत पाटील यांच्याशी सगळी बोलणी झाली होती असा गौप्यस्फोटही नारायण राणे यांनी केला. जळगावमध्ये मुख्य शाखा असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुमारे 1100 कोटी रुपयांची मालमत्ता मातीमोल भावात विकल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्याकडून चौकशी दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही खडसे यांनी म्हटलंय. दरम्यान या ठेवीदारांना न्याय मिळावा
म्हणून राज्य सरकारच्याकडे पाठपुरावा आणि वेळ पडली तर संघर्ष करू असं खडसे यांनी म्हटलं. दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे एक नवीन वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी शिवसेना आता मुस्लिम धर्मियांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन करून मुस्लिम मतांकडे वळले का असा प्रश्न विरोधकांनी केला. तर या स्पर्धेचं आयोजन शिवसेनेने केलं नसून फाउंडेशन फॉर यू या संस्थेनं केल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलंय. अजान स्पर्धेवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेनं आपला भगवा रंग बदललाय अशी बोचरी टीका किरीट सोमय्या यांनी पालघरमध्ये केली. शिवसेना पुढील निवडणुका सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात हातात हिरवा झेंडा घेऊन लढवेल असा टोलाही त्यांनी लगावला. तर प्रत्येक धर्मामध्ये शांतीचा संदेश दिला आहे. महाआरतीप्रमाणेच अजान आहे, त्यामुळे त्यावर वाद निर्माण करणं उचित नाही असं मत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. गीता पठण कार्यक्रमामध्ये मुस्लिम मुलीनं पहिला क्रमांक मिळवला. शिक्षण, कला, स्पर्धा आणि अभिनय या गोष्टीला धर्माचा रंग देऊ नका असं आवाहन केलंय राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. पंजाबच्या शेतकऱ्यांनी शांततेमध्ये आंदोलन करून जगाला आदर्श घालून दिलाय असंही संजय राऊत म्हणाले. मात्र केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी पोलीस बळाचा वापर केला. तो वापर चीनसाठी केला असता तर लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलं नसतं असा टोलाही राऊत यांनी पुन्हा एकदा लगावला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझी नियुक्ती केली असं राऊत म्हणाले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची आज पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय असणार आणि त्या कोणत्या राजकीय पक्षाच्या मार्फत त्या वाटचाल करणार हे त्या जाहीर करतील. शिवसेनेनं याआधीच त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीमध्ये समाविष्ट करून राज्यपालांकडे पाठवलं. त्यामुळे राज्यपालांची मंजुरी मिळताच या विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू करतील. यापूर्वी त्यांना शिवसेनेमध्ये अधिकृत पक्षप्रवेश करायचा आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधतील आणि शिवसेनेत प्रवेश करतील. अतिवृष्टीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीनची शेती उद्ध्वस्त झाली होती. त्यातच केंद्र सरकारनं पाम तेलावरील आयात शुल्क 10% वाढवलंय. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक करावी आणि धोरणात्मक बदल करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी स्वाभिमानीच्या नेत्यांनी नाद घेतली होती. शिवसेनेला आता मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू नकोय तर अजान स्पर्धेचं आयोजन करणारा हिंदू हवा आहे अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेवर केली. शिवसेना नेत्यांना वेदाच्या शांतीपाठातून मनशांती मिळत नाही तर अजान ऐकण्यातून मिळत असल्याची टीकाही तुषार भोसले यांनी केली. मुंबईतल्या पवईमध्ये म्हाडाच्या NTPC इमारतीला काल संध्याकाळी 6:30च्या सुमारास आग लागली होती. पवई तलावाच्या बाजूला असलेल्या 14 मजल्याच्या इमारतीला ही आग लागली. एसीमुळे ही आग लागल्याचं समजतं. भिवंडीमध्ये पेट्रोल पंपावर ओमनी कारनं पेट घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गॅस भरल्यानंतर ओमनी कारनं अचानक पेट घेतला. अवघ्या काही क्षणामध्ये ही कार जळून खाक झाली. सुदैवानं पंपावर कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. बाबा आमटे यांची नात डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. आनंदवनातच एका खोलीमध्ये त्यांनी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतलं किंवा काही औषध घेतलं असं कळतं. गेले काही महिने आमटे कुटुंबियांमध्ये काही वाद सुरू आहे आणि याच वादातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. शीतल आमटे यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र शीतल आमटे यांचं आनंदवनातलं कार्य खूप मोठं आहे. आनंदवनाला बहुराष्ट्रीय कंपन्यांच्याकडून निधी मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. 2016मध्ये त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं यंग ग्लोबल लीडर म्हणूनही सन्मानित केलं होतं. काही दिवसांपूर्वी शीतल आमटे आणि आमटे कुटुंबियांमध्ये मोठा वाद झाला होता. महारोगी संस्थेवर आक्षेप घेत डॉक्टर शीतल आमटे यांनी आमटे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. तसा व्हिडिओ शीतल यांनी समाज माध्यमांवर पाठवला. त्या आरोपाच्या संदर्भात एक पत्रक काढून प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, डॉक्टर विकास आणि भारती आमटे यांनी खंडन केलं होतं. त्यामुळे शीतल आमटे या काहीशा मानसिक तणावाखाली होत्या असं बोललं जातं.
शीतल आमटे यांच्या मृत्यूची बातमी अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक असल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ज्या आनंदवनानं अंध अपंगांचं दुःख हलकं केलं तिथेही घटना होणं हे मनाला अतिशय वेदनादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं. शीतल आमटे यांच्या दुर्दैवी आत्महत्येची बातमी मन सुन्न करून गेली. हजारो कुटुंबियांच्या जीवनात आनंदवन फुलवणाऱ्या आणि त्यांच्या जखमा भरून काढणाऱ्या आमटे कुटुंबातच हे अघटित का घडावं असं सामनानं आपल्या अग्रलेखात म्हटलंय. फक्त आमटे कुटुंबियांसाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी बाबा आमटे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यात दिवसभरात 3,800 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 4,196 कोरोनामुक्त झालेत. 80 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात 90,557 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेनं गेल्या काही दिवसांमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या कोरोना चाचण्या केल्या. यामार्फत बाजारामध्ये काम करणारे दुकानदार, फेरीवाले, बस ड्रायव्हर, कंडक्टर यांच्या मोफत चाचणी करण्यात आल्या. गेल्या 5 दिवसात केलेल्या कोरोना चाचणीमध्ये 150 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. दिवाळीनंतर मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका होता. त्यामुळे पालिकेनं खबरदारी म्हणून या चाचण्या सुरू केल्या. यात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते. 5 दिवसात 190 अशा नागरिकांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. मुंबईतली रुग्णसंख्या सोमवारी कमी नोंदवली गेली. काल 446 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी सापडली आहे तर रुग्ण दुपटीचा कालावधी आता 207 दिवसांवर गेला आहे. दिवाळी सणाच्या काळामध्ये मास्क तसंच सुरक्षित अंतर पाळणं इत्यादी नियमांचा उडालेला बोजवारा याचा परिणाम आता दिसू लागला आहे. गर्दीनं ओसरलेल्या बाजारपेठा आणि सर्वत्र खुला वावर यामुळे पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 8 दिवसात हळूहळू वाढ होताना दिसते. जवळपास 36% ही वाढ झाल्याचं नोंदवलं गेलं. पुण्यामध्ये दिवसभरात 185 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 356 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यात सध्या 5,370 जणांवर उपचार सुरू आहे. जागतिक स्तरावर कोविड-19 उपचारार्थ लस विकसित करण्याची स्पर्धा सुरू असताना विकासन आणि उत्पादक या दोनही बाबतीत भारत स्वयंपूर्ण असल्याचं दिसतंय. भारतातील किमान 5 औषधं लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत. ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटची निवड करण्यात आली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं कोविड-19 लस उत्पादन आणि वितरण यंत्रणा सुरू केली. कोविड-19च्या उपचारार्थ स्वदेशी अशा विकसित औषधाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारनं 900 कोटी रुपयांचं मिशन कोविड सुरक्षा हे पॅकेजच जाहीर केलं आहे. गेल्या 2 महिन्यांमध्ये शहरानजीकच्या पर्यटन स्थळावरील हॉटेल्सना प्रतिसाद मिळावा असं वाटत होतं. शहरातल्या हॉटेल्समध्ये राहायला येण्याचं प्रमाण केवळ 20% आहे. प्रवासाच्या मर्यादित सुविधा, अत्यल्प व्यावसायिक दौरे, व्यावसायिक आणि व्यापारी प्रदर्शनं बंद असणं, आस्थापना बंद असणं आणि यामुळे पर्यटकसुद्धा बाहेर पडत नव्हते. पण आता शहरातली परिस्थिती हळूहळू कायम होते. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोरोनाच्या संकट काळातही काशीची ऊर्जा, भक्ती आणि शक्ती यांच्यात काहीही बदल झाला नाही. सगळ्या विश्वाला बळ देणारी ही काशी आहे असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. वाराणसीमध्ये त्यांनी देव दिवाळीचा उत्सव साजरा केला. यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकलचा नारा दिला. काशीच्या विकासासाठी जेव्हा आम्ही पावलं उचलली तेव्हा फक्त विरोधासाठी विरोध करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. मात्र आम्ही त्या विरोधाची पर्वा केली नाही. काशीतले नागरिक हे देवाचं रूप असल्याचं मोदी यांनी म्हटलंय. प्रयागराज, काशी आणि अयोध्या या ठिकाणी विकास होत असल्यानं काही लोकांच्या पोटात दुखत असल्याचा टोलाही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देव दिवाळीच्या निमित्तानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाऊन पूजा केली. डोनारी घाट ते
ललिता घाट असा बोटीनं प्रवास करून पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं। यावेळेला मोदींनी काशी विश्वेश्वराची पूजाही केली। नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं वाराणसीच्या घाटाची सजावट करण्यात आली आहे। विद्युत रोषणाईनं गंगा घाट नाहून निघाला। यावेळेला भव्य लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं होतं। येत्या 3 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर हरियाणा पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं मंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। अमरावतीतल्या अचलपूरमधून दुचाकीवरून जाऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। उत्तर प्रदेशामध्ये लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असल्याचं दिसतंय। समाजवादी पार्टीने केलेल्या विरोधानंतर बसपाच्या नेत्या मायावती यांनी सुद्धा धर्मांतर विरोधी कायद्याच्याबद्दल पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। देशामध्ये जबरदस्ती आणि कपटानं धर्मांतरणास विरोध करण्याला मान्यता नाही। या संदर्भात अनेक प्रभावी कायदे आधीपासूनच आहेत, त्यामुळे लव्ह जिहादचं निमित्त करण्यात येत आहे आणि असलेल्या कायद्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली। मध्य प्रदेश या वाघांच्या राज्यानं गेल्या 19 वर्षात 290 वाघ गमावले असून अजूनही तिथे 675 वाघ आहेत। त्यामध्ये 125 बछड्यांचा समावेश आहे अशी माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली। यावेळेला मध्य प्रदेशातील वाघांची संख्या वाढल्याचा दावा करण्यात आला। भारतातील वाघांचं राज्य अर्थात मध्य प्रदेश अशी ओळख आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।